माझं नाव अरविंद विनायक फणशीकर, माझं वय 91 वर्षाचं असून तुम्ही स्वतः या ठिकाणी येताय, हो. मतदान मी करताय. गेले म्हणजे 70 सालपासून आजपर्यंत एकही मतदान चुकवलेलं नाही. पहिले जेव्हा मतदानाला एलिजिबल झालो तेव्हा 10-11 वर्ष बाहेरगावी पोस्टिंग असल्यामुळे मतदान करू शकलो नाही. पण 70 साली मुंबईत आलो, 70 साल आज एकही मतदान चुकवलेलं नाही. क्या बात आहे. पण मग मतदान करताना दरवेळेस तुम्ही कुठल्या गोष्टीचा विचार करता, काय होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? आता अपेक्षित भरपूर होत्या, पण तू करणारे फक्त आता आमच्या आले आम्ही हे करू ते करू असं करणार आहोत. मग आधी का केलं हे विचारतो. तुम्ही आधी मागच्या वेळेस तुम्ही निवडून आलेला होता तेव्हा का नाही गेलं? आता मला प्रॉमिस करता आम्ही तुमच्यासाठी लाद्या बसून देऊ, पण आधी का नाही बसवल्यात मग? पण बाकी त्याला अर्थ काही नाही. दरवर्षी यायचं, आपण मतदान करायचं आणि जायचं. पण काय करणं योग्य आहे? काय आता भविष्यात आता ज्या पद्धतीचं सध्या राजकारण सुरू आहे किंवा ज्या पद्धतीचं आता सध्या वातावरण आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला योग्य वाटतं? एक सांगू बोल कामात आहे म्हणजे आता मी कामात राजकारण झालेलं आहे की कोणी जे काय बोलतील ते काय करतील सांगू शकत नाही. प्रॉमिस करतील एक आणि एवढी मेट्रो आणि हे चांगली हे डिले केले त्याला कोण जबाबदार आहे? आपण काही करू शकत नाही. मेट्रो म्हणजे असे कसले मेट्रोची लाईन 1 वर्ष डिले झाली, त्यामुळे काही 1000 कोटी रुपये गेले. काय केलं आम्ही? काही करू शकलो नाही. बाकीचे कुठले रस्ते हे ते डिले होत होते. खड्डे हा मोठा विषय आपल्याकडे, खड्डे आहे. बाकी त्याला काहीही उपाय करू शकत काय केलं पाहिजे आता ह्याच्या पुढे? आता भविष्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे असं वाटतं? जे कोणी निवडून येतील तेव्हा तुम्ही काहीही करायचं असं ते खड्डे हे होणार नाही. कारण जे अर्थकारण जे चालू आहे सध्या त्यामुळे तुम्ही काहीही करू शकत नाही. आता पण काय झालं, इतके वर्ष तेच खड्डे आणि तेच भरणं आणि तेच कोटी रुपये खर्च. विषय मतदानाचे आजपर्यंत आहेत पण कोणी विचार करत नाही त्याचा. तुम्ही इतकी वर्ष मतदान करताय, हो. आताची नवीन पिढी जर आपण बघितली तर अनेक जण जी आहेत ती मतदान करण्यासाठी उतरत नाही त्यांना काय सांगाल? एक सांगू काय, मूर्ख लोक आहेत जे मतदान करत नाहीत. तुमचा हा हक्क आहे. तुम्हाला असलेला माणूस पाहिजे किंवा नको हे ठरवू शकता. ते आम्ही तर केले नाही, तर मग त्याला काय अर्थ आहे? तुम्ही येणारे तुम्हाला माहितीच आहे, पण माहिती पाहिजे की 4 लोक मला मत देणार नाही आहेत. काही लोक मतदान करत नाही. त्यांना वाटतं आपण फार मोठे शहाणपणा करतो. असं काही नाही. त्यांनी मतदान करावं म्हणजे सगळ्यांना विनंती आहे, मतदान केल्याशिवाय जाऊ नका. हा तुमचा मोठा हक्क आहे आणि तुम्ही तुमच्या जो कॅन्डिडेट किंवा कोण विरुद्ध आहे त्यालाच धडा शिकवू शकता. नक्कीच काका, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण बघतोय की या ठिकाणी 91 वर्षाचे ही काका आहेत आणि मतदान करण्यासाठी अगदी सकाळीच या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी सध्याची तरुण पिढी मतदानाकडे पाठ फिरवतीये ती मूर्ख आहे आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे. कारण आपण मतदानाच्या निमित्तानंच एखाद्याला जो आहे तो धडा शिकवू शकतो असं खरं तर मत या ठिकाणी व्यक्त केलेलं बघायला मिळत आहे. यावरपासून गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.